ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ई चलान प्रणाली विरोधात आजपासून वाहतूकदार संघटना चक्काजाम आंदोलन करणार आहेत। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आरटीओ कार्यालयावरती आंदोलन केलं जाणार आहे। तर मुंबई इथे आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाईल। ई चलनाच्या बाबतीत बुधवारी परिवहन आयुक्तांसोबत चर्चा झाली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही। त्यामुळे नियोजित चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य सरकार विनाकारण ई चलान आकारत असल्याचा आरोप संघटनांनी केलाय। रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक सगळे वाहतूकदार या चक्काजाममध्ये सामील होतील। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीद्वारे हे आंदोलन तीव्र पद्धतीने केलं जाणार आहे। ई चलनाच्या निषेधार्थ सर्व बेमुदत बंद आंदोलन पुकारलेलं असून याबाबत राज्य सरकारकडे गेले 1 वर्षापासून चर्चा चालू असताना देखील राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने हा विषय हाताळला नाही। त्या निषेधार्थ राज्यातील सर्व वाहतूक संस्था एकत्रित येऊन आम्ही सर्व जिल्ह्याच्या आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत आणि 6 तारखेपासून ही सर्व प्रकारची वाहतूक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेमुदत चक्काजाम आम्ही करणार आहोत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, प्रचंड आक्रमक झालेले आहेत हे सगळे जण, त्यांच्या या निर्णयामागे नेमकी काय काय कारणं आहेत आणि चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीवरती काय आणि कितपत परिणाम होईल? प्रज्ञा, विशेष बाब म्हणजे की ही सगळी मंडळी आक्रमक झालेली आहेत आणि आता सगळ्याच वाहतूक संघटना एकत्र येत महाराष्ट्र ॲक्शन कमिटी जी आहे ती स्थापन केली गेलेली आहे आणि त्याच्या बॅनर खाली ही सगळी वाहतूक संघटना जी आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळतील। ई चलनाचा मुद्दा आहे। ह्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या 8 महिन्यांपासून आमच्या चर्चा बैठका चालू आहेत, पण अद्याप ठोस कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। सोमवारी मी स्वतः त्या ठिकाणी या संपूर्ण बैठकीला उपस्थित होतो, त्यावेळेची सुद्धा बैठक निष्फळ ठरली। त्याच्यानंतर बुधवारी परिवहन विभागाच्या आयुक्तांसोबत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत 7:30 वाजेपर्यंत बैठकाचा धडाका सुरू होता, पण कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडून आला नसल्याची बाब आणि माहिती जी आहे ती या संघटनांच्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी दिली। आणि त्याच्यानंतर आजपासून राज्यभर हे लोक जे ते संप आणि आंदोलन करताना पाहायला मिळतील। आज पहिला दिवस असेल। मुंबईत खरं तर मोठा फटका बसू शकतो, कारण की मुंबईच्या आझाद मैदानावर 11 वाजल्यापासून लोक जमा व्हायला सुरू होतील। पण आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करायची ती म्हणजे की फक्त माणसं येणार नाहीये, तर फक्त लोक येणार नाहीये, तर त्यासोबत त्यांच्याकडे ज्या गाड्यांवर हे ई चलान लावण्यात आलेले, ज्या गाड्यांवर दंड आकारण्यात आलेला ती वाहनं सुद्धा जी आहे ती आझाद मैदानाच्या परिसरात आणण्याचा निर्धार जो आहे तो ह्या लोकांनी केलेला आहे। जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहे ती मुंबईच्या मुख्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आझाद मैदानच्या रस्त्यावर आली तर मोठी अशी वाहतूक कोंडी जी ती होऊ शकते। या आधीचं सुद्धा आंदोलन आपण जर पाहिलेलं आझाद मैदानाचं पाहिलं त्यावेळेस थेट दैनंदिन जीवनावर जो आहे तो परिणाम झाला होता। आणि त्याच्यानंतर जर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं जर मुंबईत आणि मुंबईच्या मुख्य शहरात आली, आझाद मैदानाच्या बाहेर आली, तर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीवर जो आहे तो परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रज्ञा, आज 1 दिवसाचा संप असणार, त्याच्यानंतर जर आजही कोणताही तोडगा निघाला नाही तर उद्यापासून बेमुदत संप जो आहे तो केला जाईल। महाराष्ट्रामध्ये पण अनेक जी एकंदरीत कार्यालय आहेत वाहतूक विभागाची त्याच्यावर सुद्धा आंदोलन आणि निषेध जो आहे तो केला जाणार आहे। प्रज्ञा, निश्चित। तर अजय, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान वाहतूकदारांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। ई चलान प्रक्रियेत तातडीने सुधारणा कराव्यात। दंडवसुलीच्या नावाखाली वसुली रद्द करावी। कायद्यानुसार 90 दिवसात कोर्टात प्रकरण पाठवावं। अस्पष्ट फोटो असल्यास दंड आकारू नये। अवजड वाहनांवरचा जाचक दंड रद्द करावा। दरम्यान या संपाची व्याप्ती किती असू शकते त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, ट्रेलर संपात महासंघ सहभागी होतोय। शाळा कर्मचारी आणि प्रवासी वाहतूक करणारेही सहभागी होणार आहेत।
मुंबई बस मालक संघटना सहभागी होईल. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून आंदोलन केलं जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे 25 ते 30 हजार खासगी बस सहभागी होत आहेत. शालेय विद्यार्थी, कॉर्पोरेट कर्मचारी आणि प्रवासी गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज पहिल्या दिवशी शालेय बस चालक मालक दूर राहतील, मात्र त्यानंतर ते या संपात सहभागी होतील.